नमस्कार. थंडीमध्ये कपडे वाळवण्याची कायमची तुमची समस्या सुटणार आहे. त्यासोबतच काही नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स देखील आज आपण पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. थंडी सुरू झाली की आपण वेगवेगळे लोशन, वॅसलीन वापरायला सुरुवात करतो, पण हे केमिकल वापरण्यापेक्षा एक छोटंसं काम करा. यामुळे तुमची स्किन थंडीमध्ये देखील मऊ राहील, कोरडी पडणार नाही, फोड येणार नाही, त्यासोबतच फाटणार नाही. तर इथे पहा, आपण एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा बेसन पीठ आणि त्यामध्ये थोडासा आपण मध टाकणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं दुधावरची साय. तर अशा काही घरातील बेसिक वस्तू आपण यामध्ये टाकणार आहोत. या पेस्टला कधी किंवा कसं वापरायचं ते आपण पूर्ण पाहणार आहोत. तर त्या अगोदर इथे पहा, याला मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी हळद मी अजून टाकणार आहे. हळद चांगली असते आपल्या स्किनसाठी. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी केळी टाकायची आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची नाही टाकली तरी चालेल, पण टाकलं तर स्किनसाठी अजूनच चांगलं आहे. हे जे पेस्ट आहे ते जर आपण स्किनवरती अप्लाय केलं तर नक्कीच आपल्याला आपली जी स्किन आहे ती खूप छान सॉफ्ट झालेली दिसते. जसं थंडी स्किन कोरडी पडते, खास सुटते, बऱ्याच जणांना फोड येतात, तर ही समस्या अजिबात येत नाही. वेगळं लोशन लावायची गरज पडत नाही. आठवड्यातून 2 दिवस फक्त याचा वापर करा. आणि इथे पाहू शकता, याला फक्त स्किनवरती आपल्याला असं लावायचं आहे. आणि केळीची साल मी इथे घेऊन याला असं चोळून थोडंसं घेत आहे. केळीची साल नसेल त्यावेळेस तर तुम्ही याला असंच हाताने थोडंसं रब करा. 5 ते 10 मिनिट ठेवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. नक्कीच तुम्हाला खूप छान फरक जाणवेल. यानंतरची आपली टीप आहे, आता घरातील जे लहान मुलं असतात ते जे अशी कॅप आहे किंवा टोपी अजिबात घालत नाहीत. म्हणतात खूप जास्त त्यांना ती टोचते, त्रास होतो. आणि बऱ्याच वेळा आपणही पाहतो की अशी टोपी घातल्यानंतर त्यांचे जे केस असतात ते असे उभे राहतात, अगदी वाकडे तिकडे होतात. तर मुलांना जर टोपी टोचत असेल, ते घालत नसतील, तर एक छोटंसं काम करा. कारण की थंडीमध्ये मुलांना जर थंडी लागण्यापासून वाचवलं नाही तर आपल्यालाच भरपूर त्रास होतो. सर्दी, खोकला, खूप जास्त मुलं चिडचिड करायला लागतात. तर अशा वेळेस एक छोटंसं काम करा, जेणेकरून थंडीमध्ये मुलं टोपी घालायला कधीच नाही म्हणणार नाही. तर इथे आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे. तुम्ही एखादा कोणताही कपडा इथे घेऊ शकता आणि जर तुम्हाला हे परमनंट करायचं असेल तर करू शकता, किंवा एखाद्या दिवसासाठी वापरायचं असेल तर वापरलं तरी चालेल. तर एखादा कपडा घेऊन अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचा आहे. जसं की मी म्हणलं, परमनंट तुम्हाला जर हे असं करायचं असेल तर सुई दोऱ्याने आतमध्ये याला असं टाकून त्याच्या कडेने याला शिवून घ्या. जेणेकरून काय होतं, हे नेहमीसाठी यामध्ये फिट होतं. आणि हे असं फिट झालं की आपण जेव्हा मुलांना टोपी घालतो त्यांना अजिबात त्रास होत नाही, टोचत नाही आणि मुलं अगदी आनंदात हे घालतील. तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. शिवत बसण्यापेक्षा तुम्हाला जर वाटत असेल की एवढं कुठे करावं, तर असंच फक्त यामध्ये घालून टोपी मुलांना घाला. खूप छान ते अगदी सहज घालतील, अजिबात त्यांना त्रास होणार नाही. यानंतरची आपली टीप आहे, अशा प्रकारच्या पॉलिथिनमध्ये आपण कधी काही लिक्विड घेऊन जायचं म्हणलं की आपल्याला अडचण येते की अशी गाठ मारली की त्याच्या दोन्ही बाजू थोड्याफार अशा उघड्या राहतात आणि त्यामधून हे पूर्ण लिक्विड गळून खाली पडण्याचे चान्सेस असतात. तसं तर प्लास्टिकची पिशवी वापरू नये, पण कधीतरी एमर्जन्सीमध्ये आपल्याला काही असं घेऊन जायचं असेल तर एक छोटंसं काम करा, जेणेकरून अशा प्रकारे जो स्पेस राहतो गाठ मारल्यानंतर पॉलिथिनच्या दोन्ही बाजूला तो राहणार नाही. तर इथे पहा, आपल्याला काय करायचं आहे, जी वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे ते टाकू शकता. फक्त लिक्विडसाठीच नाही, इतर कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे गाठ मारू शकता. तर पहा, आतमधील भाग आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर हे दोन्ही भाग आपल्याला असे एकत्र करून नंतर गाठ मारायची आहे. यामुळे काय होतं, यामध्ये जो ओपन स्पेस राहतो दोन्ही बाजूंनी तो अजिबात राहत नाही. आपण सहज यामध्ये काहीही घेऊन जाऊ शकतो. इवन तुम्हाला जर एअर टाईट काही पॅक करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. अजिबात यामधील वस्तू खराब होणार नाही. ट्रिक आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. यानंतरची आपली टीप आहे भेंडीसाठी. लहान मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते, पण बऱ्याच वेळा काय होतं, ती भाजी चिकट होते म्हणून मुलं खात नाहीत. आणि अशा वेळेस आपण काय करतो, याला भरपूर वेळ असं कढईत हलवून घेतो शिजल्यानंतर देखील, कारण की याचा चिकटपणा जाईल म्हणून. पण एवढं सगळं करत बसण्यापेक्षा अगदी कमी वेळात आपली भाजीही तयार होईल, त्यासोबतच ही भाजी चिकट होणार नाही. तर यामध्ये आपल्याला भाजी बनवताना अशा प्रकारे थोडंसं लिंबू पिळून टाकायचं आहे. अगदी आंबट लागेल एवढं नाही, 4-5 थेंब यामध्ये फक्त तुम्ही असे टाका. भेंडीच्या भाजी शिजताना थोडासा लिंबाचा रस टाकल्यामुळे आपली जी चिकट भेंडीची भाजी होणार होती ती अजिबात होत नाही आणि कमी वेळात यामुळे भाजी देखील तयार होते. आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, पाहू शकता. थोड्याच वेळामध्ये यामध्ये जो पण चिकटपणा होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे वरण बनवण्यासाठी. घरामध्ये जर आपल्या लहान मुलं असतील तर आपण नेहमी डाळ
डाळ शिजवताना यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून शिजवलं पाहिजे, जेणेकरून काय होतं जेव्हा डाळ शिजल्या जाते त्यावेळेस आपण त्यांना असं वेगळं वरून मीठ टाकायची गरज पडत नाही। आणि जर घरामध्ये लहान मुलं नसतील, तुम्हाला जर सपक वरण काढून ठेवायची गरज पडत नसेल, तर अशा वेळेस देखील हे छोटंसं काम आपण नक्कीच केलं पाहिजे। यामुळे काय होतं आपली जी डाळ आहे ती छान शिजल्या जाते, त्यासोबतच चवीला देखील खूप छान लागते। एकदा करून पहा आणि डाळ शिजल्यानंतर रंग याचा काही असा येतो, जेणेकरून आपण जेव्हा याला तडका देतो, फोडणी देतो, तर त्यावेळेस नक्कीच खूप छान तुम्हाला याचा टेस्टही मिळेल आणि दिसायलाही खूप छान दिसते। यानंतरची आपली टीप आहे, चपात्या जेव्हा आपण बनवतो तर एक एक गरम चपाती आपण जर अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवली तर त्यामध्ये काय होतं, वाफेने अशा प्रकारे पाणी साचतं आणि हेच पाणी आपण जेव्हा शेवटची खाली चपाती यामध्ये अशीच ठेवलेली असते, ती चपातीला लागून पूर्ण ती चपाती ओली होते, अगदी चिकट होऊन जाते, ती खाण्यायोग्यही राहत नाही। किंवा शेवटची चपाती तुम्ही नेहमी पाहत असताल खराब होते म्हणून आपण फेकून देतो, तर असं न करता आपण एक छोटंसं काम करायचं। तुम्ही जेव्हा चपात्या बनवता, एक एक चपाती बनली की अशा प्रकारे जाळीदार एखाद्या गाळणीमध्ये किंवा एखादी जाळीदार प्लेट तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही अशा चपात्या ठेवू शकता। गरम चपाती तव्यावरून काढली की या जाळीदार प्लेटवरती किंवा अशा जाळीदार गाळणीवरती ठेवायची, जेणेकरून काय होतं यामधील पूर्ण वाफ जी आहे ती निघून जाते आणि आपली शेवटची जी चपाती आहे ती खराब होत नाही, ओली होत नाही आणि आपल्या पोळी डब्यामध्ये अजिबात घाम सुटल्यासारखं होत नाही, वाफ सुटल्यासारखी होत नाही। एकदा ट्राय करा, त्यामुळे तुम्हाला जी शेवटची चपाती आहे ती देखील खायला भेटेल, वाया जाणार नाही। आणि अन्न फेकून देऊन अन्नाचा अपमान कधीच करू नये। तर अगोदरच्या काळामध्ये कसं लाकडी दुरडी यायची, तर त्यामध्ये चपात्या गरम गरम भाकरी ठेवल्या जायच्या, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत नव्हता। पण आता आपण डायरेक्ट घेऊन पोळी डब्यामध्ये ठेवतो, तर हा नक्कीच प्रॉब्लेम सर्वांनाच येतो, पण आजपासून येणार नाही। चपात्या बनवून झाल्यानंतर 2 मिनिटं आपण जाळी तशा ठेवून थंड झाल्या की त्यानंतर डब्यात भरायच्या, म्हणजे त्या मऊ पण होतात आणि खालची चपाती खराब होत नाही, ओली होत नाही। यानंतरची आपली टीप आहे, थंडीमध्ये आता जसा बऱ्याच समस्या येतात तशीच एक समस्या म्हणजे कपडे वाळवणे। जसं आता बऱ्याच वेळा आपण पाहतो ऊन पडत नाही, तर त्यामुळे अगदी 1-2 दिवस जरी कपडे राहिले तरी अजिबात ते वाळत नाहीत, त्यासोबतच यामधून आंबट ओला असा वास यायला लागतो। हा प्रॉब्लेम नक्कीच तुमच्यासोबतही होत असेल, पावसाळ्यात हिवाळ्यात हा प्रॉब्लेम होतो, पण आजपासून हा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही। कारण की कधी कधी काय होतं, एमर्जन्सीमध्ये आपल्याला एखादा कपडा घालायचा असतो आणि तो ओला असतो, आंबट ओला असतो, तर अशा वेळेस काय करायचं, तर एक छोटंसं काम करा। इथे आपण एक जाळीदार टोपली घेतलेली आहे, तुमच्याकडे जर अशी जाळीदार टोपली नसेल तर तुम्ही एखादं मोठं पातेलं म्हणता भगुनं ते जरी घेतलं तरी चालेल, खूप जास्त कामी येतं। असं काही नाही की जाळीदार टोपलीच असायला हवी, इतर कोणती तुम्ही मोठी वस्तू भांडं घेऊ शकता, स्टीलचं, जर्मनचं। आणि हे भांडं आपल्याला गॅस ऑन करून गॅसवरती असं ठेवायचं आहे। गॅस अगदी आपल्याला मीडियम ठेवायचा आहे किंवा लो ठेवा आणि यावरती आपण जो ओला कपडा आहे तो असा ठेवणार आहोत। अगदी अचानक तुम्हाला कुठे जायचं आहे, एखादा कपडा गरजेचा आहे, तो ओला आहे किंवा सकाळी मुले शाळेमध्ये जातात त्यांचे कपडे ओले राहतात, तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। गॅसवरती डायरेक्ट घेतल्यामुळे कपडा जळू शकतो, पण या पद्धतीमुळे आपला जो कपडा आहे खूप छान लवकर वाळतो आणि गॅसही वाया जात नाही। आणि असं काही नाही की दररोजच आपण कपडे असे वाळवणार आहोत, एमर्जन्सीमध्ये तुम्हाला नक्कीच ही ट्रिक कामी येईल। तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही जेव्हा ओला कपडा यावरती टाकता यावरती अशी वाफ बाहेर निघायला लागते। अगदी असं नाही की जाळीदार टोपलीच असायला हवी, जसं की मी म्हणलं एखादं मोठं भांडं जरी घेतलं तरी चालेल, एकाच वेळी 4-5 कपडे वाळतील। तर पाहू शकता खूप छान इथे आपण याला असं वाळवून घेतलेलं आहे आणि कमी वेळामध्ये हे 2-3 कपडे मी तुम्हाला छान वाळवून दाखवलेले आहेत। पाहू शकता किती ओला होता हा कपडा आणि त्याला आपण असं व्यवस्थित वाळवलेलं आहे। अगदी एवढा ओला कपडा तर आपण वाळवायला घेणार नाही, आंबट ओले कपडेच आपण अशा प्रकारे वाळवताल तर अगदी 2 सेकंदामध्ये हे कपडे छान वाळतील। इथे मी तुम्हाला मुद्दाम भरपूर ओले कपडे करून असे वाळवून दाखवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। अशा प्रकारे ओल्या कपड्यातून वाफ निघते आणि अगदी सहज हे कोरडे होतात। या ठिकाणी तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता, पण जाळीदार टोपली असेल तर अजूनच छान, यामधून लवकर फ्लेम अशी वर येते, कपडेही जळत नाहीत आणि आपले कपडे खूप छान लवकर वाळतात। ही आहे थंडीमध्ये कपडे वाळवण्याची गाळणीची कमाल। नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा।